नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्ही आत्ताचा व्हिडिओ पाहिलाच असेल, कसं शेतातून पाणी वाहत आहे, एवढा पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी नद्यांचे बंधारे जे आहेत ती भरलेले आहेत व वाहत देखील आहेत, अशी स्थिती दिसून येत आहे। आता राज्यात कुठे पाऊस होणार आहे, कोणत्या भागात जोर आता पुन्हा वाढणार आहे, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला फक्त ऑलवरती टाकायचं आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केलं की प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल। तर आता पाहायला गेलं तर आता वातावरण पुणे या ठिकाणी नव्याने जे आहे ती वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे। तसेच लातूर या ठिकाणी लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। सोलापूर या ठिकाणी अक्कलकोटच्या भागामध्ये शेतातून पाणी वाहत आहे, नांगरटीतून पाणी वाहतानाची स्थिती दिसून येत आहे। जत तालुक्यात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। सांगलीत मध्ये पावसाचा जोर वाढत आहे। तसेच पंढरपूर या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे। इकडे बीड जिल्हा, जालना जिल्हा, माजलगाव, पैठण या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळामध्ये जोरदार पावसाचं आगमन होणार आहे। या ठिकाणी मालेगावच्या उत्तरेकडील भागात, नंदुरबारच्या भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे, पाऊस पाहायला मिळू शकतो। अमरावती या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या चालू आहे व अजून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सावध राहावे। अमरावती, आर्वी, नागपूर, भंडारा, उमरेड, वर्धा या भागामध्ये वाणी, चंद्रपूर, उमरखेड, पुसद, हिंगोली, नांदेड, अहमदपूर, उदगीर, देगलूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, जत, विटा, तसेच बीड, जालना, संभाजीनगरचे काही भाग, श्रीरामपूर, इकडे जालन्याच्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। पुण्याचा भाग आहे। तसेच जर पाहायला गेलं तर इगतपुरी, नाशिकचा भाग आहे, या ठिकाणी सिन्नरच्या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे। त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे। या तिन्ही विभागामध्ये पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे। जर आता पाहायला गेलं तर अशी स्थिती 15 तारखेपर्यंत राहणार आहे। 15 तारखेपर्यंत असाच अंदाज आहे। रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।